विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका धड करी, विठ्ठला तू एका जड करी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळेकरांच्या पट्टीप्रमाणे 319 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं मला वाटतंय 5वं चरण चालू आहे. विठ्ठला रे बोला, विठ्ठला रे वाचे बोला बहुर, वाचेन तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या आणि त्या विठ्ठलाच्या नामस्मरणाचा जो रस आहे, रसनाम गोडी, तशी गोडी तुटत नाही. गोडी ही गोडी मिळून गेली. अशा प्रकारची गोडी पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आणि तुम्ही वाचनानं ते नाम बोला, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता विठ्ठला रे सोस घेतला जिरे, तुकोबारायांच्या जीवानं विठ्ठलाचा सोस घेतलाय. विठ्ठला रे सोस घेतला जिरे म्हणजे माझ्या जीवानं विठ्ठलाचा काय घेतलाय, सोस घेतलाय आणि त्या सोसानं मन हवघरी झाले. सोस म्हणजे ओढ, विठ्ठलाच्या स्वरूपाची ओढ तुकोबारायांना लागलेली आहे. लक्षात आलं की नाही? आणि मग त्या ओढीमुळं बघाय हवभरी मन झालेलं आहे. असं बरेच ठिकाणी वचन तुकोबारायांचे आहेत ना. मला वाटतंय बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोसे मन झाले हवभरी आणि परत माघारी घेत नाही. या सोसानं, या ओढीनं माझं मन हवभरी झालेलं आहे तिथं म्हणले तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये. आणि परत माघारी घेत नाही मन, त्या मनाला गोडी लागली तिथं मन म्हणले हवभरी झालं, इथं जीव म्हणले. परत ते मन आणि जीव, थोडं जीवातला मन घटक आहे, मनातला जीव घटक नाही. मनातला जीव नाही घटक, पण जीवातला मन घटक आहे. कारण त्याचे एक जीव पद हे अनेक तत्वामुळे बनलेले. मन मन एक, संकल्पना एकच, एवढ्याच तत्वामुळे काय बनले मन. अंतःकरण चतुष्ट यापैकी अंतःकरण चतुष्ट आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आणि चारीला मिळून काय म्हणतात, अंतःकरण असं म्हणतात. पण जीव तत्वासाठी अंतःकरण नुसतं अंतःकरण हे नाही आहे. 5 ज्ञानेंद्रिय घेतले पाहिजे, त्याच्यात 5 कर्मेंद्रिय घेतले पाहिजे आणि 5 प्राण घेतले पाहिजे. आणि मग ते असं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मनाने बुद्धी म्हणजे अंतःकरण आलं त्याच्यात. इतक्यात समूहात अंतःकरण. आणि मग इतक्या तत्वाला म्हणतात लिंग शरीर. कोणतं शरीर? लिंग शरीर. लिंग शरीर एवढं झालं, हे लिंग शरीर झालं. एवढं लिंग शरीर झालं, पण एवढ्यानंच याला जीवत्व नाही. हे सगळा समूह जर त्याच्यात आभास नसेल, शास्त्रीय भाषेत त्याला आभास म्हणले ना, तर ते आभास किंवा फोकस तर ते जर नसेल त्याच्यात प्रतिबिंब, तर हे सगळे निस्तेज एक नाम जड आहे. हे सगळे समूह कसे आहेत मग? आभासा वाचून इंद्रिय कसे नाही का? प्राण
सगळं जड आहे. हे अंतःकरण सगळं सगळं हे समूह सगळा जड आहे. म्हणून लिंगदेह इतक्या म्हणजे मनबुद्धी सहित लिंगदेह झाला. बरोबर आहे. आणि या लिंगदेहाचं अधिष्ठान चैतन्य कुठस्थ. आणि मग त्या कुठस्थाचा या लिंग शरीरात किंवा त्या बुद्धीमध्ये आभास, त्यातल्या एक बाकीच्या इंद्रियात नाही पण त्या बुद्धीमध्ये त्याचा आभास. आणि मग असा या इतक्या समूहाला मिळून म्हणतात काय? जीव. महाराज आभास म्हणजे काय? प्रतिबिंब. आता तुम्हाला सांगतो एक लक्षात ठेवा. बुद्धी शुद्ध सत्वगुणाचं कार्य, मलिन सत्वगुण नाही. तो रजोगुण तमोगुण सत्वगुण हे माया कार्य येते. माया कार्य येत बरे. मग बुद्धी म्हणजे अंतःकरण पंचीकृत पंचमहाभूताचं नाहीये, अपंचीकृत पंचमहाभूताचं आहे. अपंचीकृत पंचमहाभूताचं सावास अंतःकरण आणि ते सत्वगुणाचं कार्य अंतःकरण. म्हणून त्याच्यात प्रतिबिंब उमट. आता याच्यात सामान्य चैतन्य व्यापक सगळीकडेच आहे. हो, हे ब्रह्मचैतन्य की नाही ते चैतन्य सामान्यत्वानं सर्व ठिकाणी व्यापक आहे. इकून आहे तिकून आहे तिकून आहे इकून आहे, नाही कुठं नाही दाखवा, सगळीकडेच आहे ते. 40 स्थळी भरला. हो, सगळीकडे नाही असं ते व्यापक चैतन्याचं असं म्हणाय ठावच नाही मला देवाशिवाय. त्या चैतन्याशिवाय जागा रिकामी नाहीच. नाहीच. निरपेक्ष व्यापक आहे. नुसता मायेतच व्यापक आहे, मायेच्या बाहेर मी व्यापक आहे. जडामध्ये असतो. हो, दगडात आहे. दगडात ह्याच्यात आहे. इथं आहे. खालून बी चैतन्य, वरून बी चैतन्य, मधात बी चैतन्य. नाही असं नाहीच. इथं बी आहे. त्याला करंट म्हणायचं. आपल्या भाषेत उदाहरण द्यायचं ठरलं नाही. हा त्याच्या पुढं भागवताचा अभंग आहे का? बरं. मग रामानं व्यापक सगळं व्यापक आहे ना, याचा अनुभव आहे तुला? तोंडात आहे का असा अनुभव आहे? आणि मग तोंडात आहे म्हणून अनुभवात असल्यावर अहो एखादा जीव मेला तर अंतःकरण तुटतोय माणसं. आपल्या हातानं चुकून मुकून पाय पडला कीटक रगड हवा असं ते वाटायला लागतं. म्हणले बाबा ते कीटक मेलं ना, कीटक मेलं देहात्म बुद्धीनं आणि ते जड आहे. जय असेल तर मधात चैतन्य आपलंच आहे ना, आपल्या चैतन्य जे त्याच्यात आहे असं वाटायला लागतंय. म्हणून तो म्हणले तुकाराम महाराज, मारू नये सर्प संतांची दृष्टी होतील ती दृष्टी व्यापक. सरप जरी आतला सरप निघाला आणि संतान देखत मारला तर खरा संत काही संत आहेत का? त्याचा अंतःकरण तुटल्याशिवाय त्याला माहित असते त्या सर्पात जे चैतन्य ते माझ्या चैतन्य, आमचं चैतन्य एकच आहे. उपाधीने भेद ते सर्व मी जे माणूस आहे इतकाच आमच्या दोघात त्या स्वरूप असतोय. आणि हे देहाचा भेद त्यांच्या डोक्यात नसतो. शरीराचा भ्रमण येणे कदा हे लोकी तोची सर्वाभूती सम आणि शरीराचा भ्रमण येणे कदा. संतांच्या डोक्यामध्ये हे चित्तामध्ये शरीराचा भ्रम वजा झालेला फक्त चैत्याची दृष्टी चैतन्यात असते. त्याच्यात असते चैतन्यात आणि चैतन्यात दृष्टी असल्यामुळं त्यांचा हा अनुभव असतो सर्व ठिकाणी. आणि सामान्य चैतन्य व्यापक आहे महाराज. फक्त ते क्रियरत केव्हा होत ते कार्यरत किंवा क्रियेत केव्हा येतं ते स्वच्छ उपाधीने येतं. हे लाकडाचं हे व्यासपीठ हे जड आहे. हे तमोगुणाचं कार्य आहे. याच्यात काय चौरंगात काय याच्यात काय या मर्यात काय शरीरात. आणि तमोगुणाने जे पदार्थ व्यापक आहेत तिथं ते प्रतिबिंबित होत. लक्षात आलं? म्हणजे ते स्वच्छ लागतं. उपाधी कशी लागते? स्वच्छ. आणि ते प्रतिबिंबित व्हायला स्वच्छ उपाधीनं होत असतं. मग ते स्वच्छ नसल्यावर प्रतिबिंबित होत नाही. आणि बुद्धिरूपी उपाधी सत्वगुणाचं कार्य असल्यामुळं स्वच्छ आहे. त्याच्यामुळे त्याच्यात प्रतिबिंबित होत. जसं आता उदाहरणार्थ सूर्य उगवला, सूर्य उगवल्यावर भिंत आडवी सूर्यासमोर गेलं. सूर्य उगवल्या भिंत सूर्यासमोर आली की नाही हा. आणि तिथं आरसा लावला त्या भिंतीला एका बाजूला आरसा. मग आता प्रकाश पडला
मग सूर्याचा प्रकाश भिंती उभी आहे, आरशा उभी आहे ना, आहे. पण ज्या वेळेला प्रतिबिंबित व्हायचं असेल तर भिंतीकडून होतं का आरशातून होतं? आरशातून. हा, का म्हणून ही उपाधी बरी नाही आणि ती उपाधी स्वच्छ आहे, आणि स्वच्छ असल्यामुळे ते काय होते? प्रतिबिंब. परावर्तित होते. प्रतिबिंबित मनात प्रतिबिंब दिसतंय, त्याचं कारण ते लक्षात आलं. तमोगुणाचं जिथं काही हे असेल अधिष्ठान किंवा तमोगुणानं व्याप्त असेल तर ती उपाधी बरी नाही. जेव्हा उपाधी सत्वगुण आहे, सत्वगुण म्हणजे ज्ञान आहे, स्वच्छ उपाधी आहे, आणि त्या सत्वगुणाच्या उपाधीमुळे प्रतिबिंबित होते. मग तुमचं पण अपंजीकृत पंचमहाभूताचं साराच अंतकरण आहे, तर त्या अंतकरणाला सत्वगुणाचं कार्य येते. म्हणजे तिथं सत्वगुण आहे, शुद्ध सत्वगुण, आणि शुद्ध सत्वगुण असल्यामुळं ते अधिष्ठान हे कुठस्थ, आणि कुठस्थ तरी व्यापक चैतन्याला का म्हणले? उपाधी भेदानं म्हणले. ज्या चैतन्याच्या काय जे चैतन्य त्या बुद्धी देशात व्यापकत्वाला आलं किंवा अधिष्ठानाला आलं, बुद्धी देशात, त्या बुद्धी देशात अधिष्ठानाला आल्यामुळं त्या चैतन्याला नाव काय पडलं? कुठस्थ. काय नाव पडलं? नाही तर त्याचं कुठस्थ नावही नाही. ते खरं तर व्यापक चैतन्य, व्यापक चैतन्य ब्रह्म चैतन्य ते खरं तर. आणि व्यापक चैतन्य फक्त जिथं बुद्धी देश आला तितक्या भागाला काय नाव पडलं? कुठस्थ. काय त्याला कुठस्थ नाव पडलं? कुठस्थ तरी का नाव पडलं? शास्त्रकाराला ते कुठ म्हणजे मिथ्या, आणि स्थ म्हणजे राहणारा, म्हणजे मिथ्या बुद्धी त्या ठिकाणी असंगत्वानं राहणारा, संगत्वानं नाहीये, असंगत्वानं राहणारा, म्हणून नाव पडलं कुठस्थ. कुठ म्हणजे मिथ्या आणि स्थ म्हणजे राहणे, असा त्याचा अर्थ होतो. बरं आहे. आणि असं कुठस्थ चैतन्य आहे ना, ते कुठस्थ चैतन्य बुद्धी देशात ते अधिष्ठान आहे. आणि असं जे कुठस्थ चैतन्य अधिष्ठान आहे, बरं काय, मग ते या देहाला अधिष्ठान आहे, याला अधिष्ठान आहे, त्याला अधिष्ठान, पण बुद्धीला अधिष्ठान आहे. मग बुद्धीमध्ये म्हणजे प्रतिबिंबित होते, या देहामध्ये प्रतिबिंबित होत नाही, इथं प्रतिबिंबित होऊ शकत नाही. बुद्धी गेली का शरीर मड, त्या मड्यात पुन्हा चेतन आहे का? नाही. मग सक्रियता किंवा कार्यरत केव्हा? त्या बुद्धीत म्हणजे प्रतिबिंबित झाल्यावर. ऐशी जे दुर्लभ बुद्धी ते परमात्माची अवधी जशी गंग्याची उदधी निरंतर. नाही, ती बुद्धी म्हणजे कोणती? नाही, सद्बुद्धी. ती सद्बुद्धी, ती सद्बुद्धी झाली का मोठी. पण आपला विषय चाललाय बुद्धीमध्ये काय झालं? परावर्तित. बुद्धी म्हणजे आरशासारखी झालं, आणि शरीर म्हणजे भिताळासारखं झालं. चैतन्य तर आहेच की हो, चैतन्य दोन्हीला, याला दे आहे त्याला दे, म्हणजे अंतकरणाला आहे आणि त्याला आहे. पण अंतकरणात परावर्तित त्याच्यामुळे होतं की अंतकरण कसं आहे? स्वच्छ आहे, आणि हे देह तमोगुणाचं कार्य आहे, मलिन आहे, म्हणून इथं परावर्तित होत नाही. इतकाच फरक आहे, बाकी काय. मग असं म्हणजे याचा अर्थ बुद्धी अधिष्ठान चैतन्य कुठस्थ, त्या चैतन्याचा बुद्धीत आभास. आभास म्हणजे फोकस. आता कळला का? हे बिंब, मुख्य सूर्याचं बिंब, आणि ते झालेलं काय? प्रतिबिंब. प्रतिबिंब त्या आभासाला प्रतिबिंब म्हणतात आपल्याला, किंवा फोकस म्हणा. मग अशा प्रकारचं ते आभास, आणि ते आभास कुठचं चैतन्य, बुद्धी, बुद्धीत आभास, तिन्ही मिळून काय झाला? जीव. काय झाला तो? जीव. अधिष्ठानानं कुठस्थ, आणि आभासामुळं जीव. मरताना काय बुद्धी काय मलिन होत असेल का? मग या वेळेला परावर्तित होत नाही, त्या टायमाला माणूस मरत आहे, समजा जीव गेला, जीव गेला, अरे परावर्ती बंद होती का? समजा पंचप्राण लक्षात आलं का? प्राण निघून गेला त्याबरोबर इंद्रियाचा तांडा मागे जात असतो, माहिती तुम्हाला? शरीराची सांडी, इंद्रियाची सांडी. अरे तुम्ही जरा ज्ञानेश्वरी समजूनच घेतली नाही. तुम्ही जन्मात काय फक्त अवधान्य जन्म झालेला, काय केलं तुम्ही करून करून? उद्धाराचा काय विचार केला का कधी तुम्ही? शिकविले कर्तव्य बुद्धीनं शिकविले. आता तुम्ही पोरं डॉक्टर वकील केले, तुमचं काम होतं, आम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणलो नाही असं म्हणा. आता हे ज्ञानदारा काम कात होत नाही, जाऊ द्या, ते त्याच्या नादात आता तेवढं करणं भाग आहे, त्याला करणं भाग आहे. कुठवर? आणि लेकर मोठे झाले, आता ते डॉक्टर वकील झाले, मग तुमचं काय करायचं ते झालं, आता काम संपलं. मग त्याच्या करायचं ते न करा, म्हाताऱ्याने करा. होय रामेश्वर भाऊ तुम्ही आता भाऊच्या पोराचं लग्न झालं, भाऊचं काम झालं का राहिलं? मग भाऊ नाही तुमचं, तुम्ही कर्तव्य संपलंय, तुमच्या उद्धाराचं बघा. आपला कसं होईल, आपलं पुढचा प्रवास इथून पुढचा आपला
पुनर्जन्माचा कसा होईल, कसा होईल एवढं या जन्मात मुक्त व्हायचा प्रयत्न करा. कसा होईल एवढं या जन्मातच मोक्ष मिळविण्याचा प्रयत्न करा. आणि येत कष्टीत नाही मोक्ष मिळविला तरी मोक्षाच्या वाट वाचा. कशा वाचा? वाटेवर. आता वाटेवर असल्यावर जरी तुम्ही क्वचित त्या गावाला नाही पोहोचले, मुक्काम अर्ध्यात कळला, तरीही राहिलेला रस्ता कटलाय तुमचा. 100 किलोमीटर गाव आहे, तुम्ही निघाले जरा उशिरा निघाले, असं समजा की कधी निघाले तुम्ही? उशिरा निघाले. तुम्हाला कळलं नाही, दुपारचे 12 वाजले तरी तुम्ही इकडं आवरावरी आवरा 12 वाजले. आता 12 साहेबाची 12 नाही, आता 12 साहेबाची किती? 5 4:30 झाले. 4:30 दिवस मावायला तुमच्या आता दोघांचे 5 वाजले की नाही? 6 वाजले ते. मग 6 वाजले तरी हे आणखी काही सुधारणा झाले बरं काय. आणि अंधार पडल्यावर काय नाही, वाया वेळ आपला अंधार घेऊन मग काय होणार आहे तुमचं? मग आता ते आवरावरी दुपारवर 12 वाजता आपले हे सगळं फटाफटी करावे, आवराव संसाराचा गुंतवणूक आपल्या गावाला जायचा विचार करावा. मग आता खर्च केला. कोणाची धावपळ जोरात असते, कोण पानदार असते, ते पानदार पळत पळत गेले. मग तुमच्या आमच्यासारखे घराटे जरा मला चढून काय किती पळत बाबा नाही गाव अर्ध्यात मुक्काम. 50 किलोमीटर रस्ता कटला का राहिला? आता उद्या सकाळी मुक्काम पडलाय आपला 50. मग उद्या सकाळी मुक्काम त्या गावाला उठला की आंघोळ केली निघाले. ते पुढचं गाव व्यवसायाला पुन्हा 50 किलोमीटर मागे यायची गरज नाही ना, तेवढा रस्ता कमी झालाय. पण वाटेला तर लागलाय ना. असे ज्ञानेश्वरीत वर्णन आहे ते. अस्थिरच्या वाटा लागला आणि आत्मसिद्धीच्या पुढेला नगरा यावया. तो आत्मसिद्धीनं ठकेची मागुते न येवेची, ऐसा असतो केला माझारीची आयुष्यमान. बरोबर आहे ना? बघा हे वर्णन काय आहे, हे मी सांगायला ते ज्ञानेश्वरीचं सांगायलो. आणि मग तुमचा अर्ध्या जरी मुक्काम पडला, ऐसा असतो केला माझारीची आयुष्यमान, म्हणजे आयुष्यरूपी सूर्य मावळला तरी अर्जुना त्या माणसाला मोक्षाच्या वाटेवरलेला राहिलेला रस्ता अर्धा जवळ आहे की आता. मग मला काय म्हणायचे, तुम्ही आम्ही सगळे मोक्षाच्या वाटेला लागाव का नाही लागाव? नाही लागाव. मुक्काम पडत तिथं पडू द्या. कोणाला गाव गौसळ या जन्मात, कोणाला नाही जन्मात गौसायचं, म्हणजे एका मुक्कामात गौसायचं नाही, दुसरा मुक्काम होणी नाही भाऊ. पण वाटेला तर लागावं लागेल की हे वाटेलाच लागले नाही आणि गावाचा विचार करायला निघाले, तस काय जमेल? हे चुकायले माणसाचं कर्तव्य चुकायले. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी समजून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वरी समजून घेतली की महाराज विचारसागर तिच्यात आहे की नाही मग कळेल. म्हणून आधी विचारसागर ऐका आणि विचारसागर ऐकल्यावर ज्ञानेश्वरी सोपी जाते. ज्ञानेश्वरी प्रवेश व्हायला मनानच होते. जास्त बोलायचं नाही, जास्त बोलायचंच नाही. तुम्ही विचारसागर परफेक्ट व्हा, पक्का ऐका आणि त्याचं ज्ञान होऊ द्या. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचल्यावर तुम्ही मग म्हणताल महाराज आम्हाला कळायले, त्या ओवीत कोणता वाद आहे, त्या ओवीत कोणता वाद आहे, हे सगळं आम्हाला कळायले. असं मनानच कळायला लागेल तुम्हाला. इतकी आणि सोपी जाती. कशामुळं? विचार. आणि आणखीन पुन्हा गुरुमुखातून ऐकायची, म्हणजे तिथं लावून घ्यायची. हे विचारसागराचे ओवी बघायचंय कसं इथं हे कोणता वाद बसते बघावर आता, इथं कोणती सत्ता आहे, हे सगळं आपल्याला पाहता येतं. ते लावून देणारे लावून देतात. आणि ध्वनितार्थानं लावून देऊ द्या. हो, ध्वनितार्थानं म्हणजे कळत. एक बार सांगितलं की डोसक्यात प्रकाश, एक बार सांगितलं की डोसक्यात प्रकाश. त्याचं कारण एक आहे, इकडचा अभ्यास झालेला असतो, त्यामुळे फट 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 बुद्धीत घुसायला लागते असं. म्हणून ज्ञानेश्वरी अशी महत्वाची आहे. त्याच्यात आणि अध्यात्मशास्त्र ओतप्रोत. म्हणून तर अध्यात्म विद्यायाम वर्णन त्याच्यामध्ये इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः ब्रह्मविद्यायाम. कोणतं शास्त्र आहे ते? साचेची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरिविते मंत्र अक्षरी ये. इतकी महत्वाची ज्ञानेश्वरी आहे. तुम्हाला कळल्यावर उद्धार करणारी जीवाचा. अशा प्रकारे असो. आपलं काय चाललंय, आपण काय बोलू लागलो, विषय काय होता आपला, हे महत्वाचं आहे. आभास. आभास. आभास म्हणजे कुठस्थ चैतन्य. हे लक्षात ठेवा. बुद्धी अधिष्ठान चैतन्य कुठस्थ
आणि कुठस्थाचा बुद्धीत आभास आणि इतक्या समूहाला म्हणतात जीव. आणि अशा जीवाला भगवंताची ओढ लागावी. आवाज चेतन आहे. कोण चेतन दोन झाले? अरे कुठस्थ बिंब आणि प्रतिबिंब एक काढून आता इथं गाडलं थोडं आम्ही गाडलं आणि गाडग्यात पाणी टाकलं आणि पाण्यात म्हणजे सूर्याचं बिंब पडलं म्हणजे प्रतिबिंब. मग आता प्रतिबिंब बिंब रूप आहे की वेगळं आहे एवढं सांग. हा मग घट फुटली आवरी, घट फुटली आवरी महिना अभंगात सांगितलं. नभ नभाच्या अंतरी त्या घट फुटला जवळ सूर्याचा दृष्टांत वित घागर फुटी. या घागरीमध्ये हे व्यापक आकाश आहे की नाही? व्यापक आकाश कळलं का? आकाश म्हणजे अवकाश. आकाश म्हणजे ढगात नाही, ढग वेगळे म्हणजे आभाळ वेगळं. आभाळ आहे ना ते ढगाला निळ निळ ते ढगाला येते ते आभाळ वेगळं आणि आकाश वेगळं. आकाश म्हणजे पोकळी. आकाश म्हणजे काय? पोकळी. पोकळी रिकामी जागा असं गृहीत धरा तुम्हाला कळण्यासाठी. अवकाश कुठे गेलं तर असं मोकळं मोकळं त्याला काय म्हणतात? आकाश. खरं तर ते अवकाशाला आकाश. मग आकाश असं जे आहे ना तर खरं तर आकाशाला रंगरूप काय म्हणून तर आकाशभूत ते नास्तिक मानित नाहीत आकाश. पंचमहाभूतापैकी 4 भूत म्हणतात ते, पण आकाशाला मानित नाही. ते म्हणतात दिसत नाही ते आम्हाला मान्य नाही. चक्षुर आहे सत्य, जे दिसतं तेवढं सत्य. वाऱ्याला सुद्धा मानित नव्हते पण नाही वारा लागतो म्हणते. वारा येतो झाड हलवितो आपल्या अंगाला झगडतो त्याची वारा आहे. आता पृथ्वी तर दिसतेच आहे, सूर्य दिसते म्हणजे अग्नी दिसते आहे, पाणी दिसतंय आहे, वारं दिसत नाही ते मान पण ते वारं लागतंय आहे. पण आकाश काय पदार्थ आहे ते आम्हाला मान्य नाही. ते म्हणतात ते कोण? ते नास्तिक. नास्तिक म्हणजे कोणते? 4 वाद. नास्तिक 4-5 जण आहेत ना, 6 जण आहेत. ते 6 जणांपैकी हे तसं ते मानित नाही ते त्याच्यामुळे मानित नाही. पण असो आकाश व्यापक आहे की नाही? सामान्य आकाश व्यापक आहे. मग ते आकाश घागर फुल्यावर घागरीत आलं की नाही? आता त्या डबक्यात आलं की नाही? टोपण काढल्यावर नाही, टोपण नाही काढलं तरी मधात आहे की नाही? टोपण नाही काढलं तरी मधात काय? बाहेरून आकाश, मधातून आकाश आणि टोपण डबकं फोडलं. आता मधलं आकाश कुठे गेलं? महाकाशात गेलं. कुठे 2 झाले होते आकाश? अटली आंब हा निजबिंबी प्रतिबिंब बस नेटे का नवी नभ घटा अभावी. वा गेलं तर मग प्रतिबिंब कुठे गेलं? आकाशात नाही गेलं, बिंबात गेलं. सूर्याचं प्रतिबिंब कुठे गेलं? प्रतिबिंब. तसं आभासन कुठं असतं? एका 2 आता बुद्धी फोडा, गार्ग फोडा. काय फोडा? काय नाही भाऊ, काय फोडायचे? आणि मग गार्ग काय ना फोडते. मला तर ह्याच्यावर कीर्तन करायला सांगतो तुम्हाला. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. रडते रात्र दिवस काम क्रोध माया म्हणून की हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाने लागला ब्रह्मत्वेशी. बर का? हिरविला घट होळीला नाही फुरविला घट होळीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली चिळांजुळी पूर्णाम रूपाशी शरीर जाते त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप आणि उजळीला अशी तुम्ही जे जीवा लावतात अमुक. असं शास्त्रानं त्याला मोकळी दिलेली आहे आणि ती तशी योजना केली. बदल होतो ना धर्म सिंधुत्व वर्णन आहे. आणि त्यापेक्षा एकनाथी भागवत पहा. तुम्ही एकनाथी भागवत या गावात चालू ना तुम्ही सांगितलं ना महाराज सांगते नाही उत्तर मला आता सांगितलं हे मालिकांना सांगितलं हे तुम्ही होतेच ना सांगितलं. मग एकनाथी भागवत निघाल नाही काही कवा? भागा बघा मार काय ना ते एकनाथी भागवताचे विषय की नाही. जिथे पण गंगापुरी केस आहे बघा तुम्हाला करायचं असलं तर बोलून चांगलं. त्याचा नियम आहे, त्याचा नियम आहे. असं जगायचं की आली बघा तुम्ही विचारा त्यांना. हा असं तिथून आलं काय का तर ते पुन्हा तसं जगायचं. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये शास्त्रानं काय केलेलं तुम्हाला विषयातून बाजूला कसं येतात त्याच्यातून विषयातून आणि विषयातून बाजूला येऊन परमात्म्याशी संलग्न कसं होतात हे अभ्यास प्रत्येक धर्मामध्ये
आहे आहे महाराज. हो त्याच्यात बी ते जर ते पुढची टप्पा आहे त्यांचा चांगला टप्पा आहे, चांगला टप्पा आहे. हिंसाची क्रिया सुद्धा नाही म्हणा, त्यांना विचारा पुढे नाही, त्याच्या हातून ते होऊ नये असं वर्णन आहे. प्रत्येक धर्मात ते असतच हो, मग आपल्या धर्मात ते आहे. पण जिथे पण गंगा पूजन करता येत गेलं का, म्हणजे संसार या न्यायानं नात्यानं काही काय करायचं नाही. फक्त तुम्ही आऊट हा ना कोणाचं लोकांचं काय घ्या रुपये नाही घ्यायचा. हे नामरत्नाची बंडाळ चालली काय एक माणूस पाऊस काचा लागून बसलाय, आता त्याचं कडक रान पडले. दान करताना म्हणजे काय मी येतो 2 दिवस तुमच्या आवतो, तुम्ही एक आवतो आम्ही एक राहतो, हळवण म्हणून घेऊ त्यांना काढूया याचा उपकार म्हणून. आमरत्नाना इथं येतोय म्हणून मी नाही बरं, आपला माणूस आहे म्हणून मी नाही बरं, होते काळातले आपलं त्याला बाहेर जाण्याच्या बाहेर असा उपकार करायसाठी तुम्ही तुका म्हणे आता उरलो उपकारा. मग कसा तुम्हाला काही होते उपकार, काही करा वाचिक होते तर वाचिक करा, मानसिक होते तर मानसिक करा, पण जीवन परमार्थात झालं मृतवत. हे उरलेलं आयुष्य ईश्वराला अर्पण. मग ईश्वरा अर्पण बुद्धीनं कोणतंही कर्म लौकिकातलं सांगितलेलं शास्त्रामध्ये सांगितले परोपकार हे ते. आणि परोपकार मला वाटतं संसार नाही म्हणून तर देऊळ नव्हे घर नवे प्रपंच परोपकार. इथे काय कमी का काय आमच्या मी तर म्हणतो ज्ञानोबा तुकाराम महाराज झाले का नाही या वाक्याला कमी नाही ना. त्याला सांगणाऱ्याला कीर्तन करायला नाही, प्रवचन करायला काहीच कमी नाही मला. उपनिषद भगवद्गीता तुला नका एवढी या दोघाचा आश्रय घे. गाथा ज्ञानेश्वरी जरी घेतलीस तो तरी कीर्तन. मग मारुतीराव महाराज काय होतं, मारुतीराव महाराजांकडे काय होतं, मोतीराव महाराजांकडे काय उपनिषद होते का भगवद्गीता येत होती त्याला का काय श्लोक येत होता संस्कृतचा, काहीच नाही काहीच नाही. पण हे 2 होते ज्ञानेश्वरीच्या ओव्या बरोबर. गाथ्यात ते काय हो गाथ्याचे प्रमाण जिथले तिथे उपस्थित करत होते कोण मारुतीराव. आणि गाथ्यात आहे ते गाथ्यात काय नाही बघा तुम्ही. हो म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले, देऊळ नव्हे घर. एक माणूस घर बांधायला, एक माणूस देऊळ बांधायला नाही. डोक्याला ताण त्याला पुरा दगडावर बसायला बेजारामध्ये कुठून दगड आणायले काय करायले, किती कष्ट पाणी घाली काय बसले रमले गेले कळणवळणा कोणला म्हणा त्याला घर बांधले. दगडावर रचले मरून गेलं. आता ते दगड काढायची पण ते गावले झाले. ते काय काय गावडे म्हणायचे दगडे वाढे आमच्या मताने उगत दगड तुमची त्याचा जन्म गेला नाही कुठा येत हो. देऊळ नव्हे घर, देवळ बांधणं घर बांधण्यासारखं नाही. आणि नवे प्रपंच परोपकार. दुसऱ्याचा औद्य आणलं, दुसऱ्याच्या घरी येटण बी करून दिलं वळून, दुसऱ्याचे मुंगसे करून दिले परोपकार म्हणून. काही दुसऱ्याचं काम आळलं पडलं केलं म्हणजे हे संसारिकच आहे असं म्हणायचं. हे प्रपंचातलं नाही बाबा, हे परोपकार म्हणून करायले. आणि तू मरमर काबड्यासाठी करायला. म्हणून तर मी म्हणतो भूताची दया ही भांडवल संता हा आपली ममता नाही. हो ना, भूत मात्र दया करणं पण परोपकार करणं हे संसारिक कामासारखं काम नाही. हे विसरू नका बरं काय गायवर. हा म्हणून लक्षात ठेवा पाहुण्यानं आपल्या इष्टांनी भेट नाही. आणि ते जातीवाद सामाजिक कार्यात कधी गुंतत नाही. हा अन्याय होणार कोणी समाजावर त्याला तुळतुळ वाटेल ती बाजू वेगळी. कोणी समाजावर जर अन्याय होत असेल तर त्याच्याबद्दल ती तुळतुळ वाटणं साहजिक आहे, वाटेल ती बाजू वेगळी. पण संत म्हणल्यावर सगळ्याचेच असतात. आता चोखा मेला हरिजनाचेच एक काय, हरिजन तर त्यांना मानितच नाही. आम्हीच मानतो, आपण सगळे मानतो की नाही चोखा राहायला. हो ते तर मानितच नाही का, त्यांच्यावर काही उपकार केला नाही असं व्यावहारिक त्यांना वाटतं. पण खरा पारमार्थिक उपकार त्यांचाच आहे. कोणाचा, जोगवार यांचा. पण ते वाटलं नाही ना. आज तुम्हाला कशाची गरज आहे, संसाराची का परमार्थाची? संसाराची, बरोबर आहे ना. आणि संसाराची गरज आहे म्हणून तुम्ही त्या नेत्याच्या पुढाऱ्याच्या मागे लागता. हो आमचे जोग महाराजांनी काय काय कमी केलं, मारोपरा महाराजांनी कार्य कमी केलं बरं काय. अहो हे त्यांनी काय केलं, धर्म कार्य.
नाही त्याच्याबद्दल नाही, कोणी समाजकार्य करणारा असेल असुद्धा असतो आणि असावावी, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे धर्म कार्याचा आणि सामाजिक कार्याचा जमीन आसमानचा फरक आहे. धर्म कार्य म्हणजे धर्म जगासाठी असतं आणि ते मोक्ष कल्याणापर्यंत नेणारं असतं, आदर्शापर्यंत नेणारं असतं. ते कोणाचं? संतांचं कार्य, म्हणजे त्यांचं कार्य श्रेष्ठ आहे. मी हे सांगू लागलो, प्रपंच करणं, परोपकार करणं प्रपंचासारखा नाही, हे मला सांगायचं. मग असा जो आभास आहे बर काय, इतक्या आभास, कुटस्थ आणि बुद्धी, इतक्याला मिळून काय म्हणतात? जीव. आणि त्या जीवाला ओढ लागली आहे भाऊ, कोणाच्या? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या जीवाला त्या परमात्म्याची काय लागली? म्हणून विठ्ठला रे सोस घेतला, म्हणजे विठ्ठल प्राप्त व्हावा अशी अपेक्षा तुकोबारायांना लागलेली आहे. मग मला वाटते असा शोष कवा लागला आपल्याला? नाही, शोष लागलाय का आपल्याला? म्हणजे लागत लागत अमृत ना लागत 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 महाराज तुम्हाला इकडचा सोस लागला. पण थैल्या गेल्या भरायलाच ना त्या वाटेला जायला, थैल्या भरायला चालू त्या वाटेला झालं. हा, थैल्या भरा, सामा भरी हा उत्तम, सामा भरी हा आधी घे रे राम नाम आणि सामा भरी हा उत्तम. हे सामा नाम आपले सामा आहे, हे भर गडा, जर आधी राम राम घे. म्हणून तर महाराज परमार्थाची ओढ लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे, हे महत्वाचे बरं. अशी ओढ तुका मन विठ्ठला रे शोष घेतला जीवे, विठ्ठला रे तुझ्या आणि स्वरूपाचा किंवा तुझ्या परमात्मा प्राप्तीचा आणि ओढ, सोस नाम ओढ मला लागलेली आहे देवा, जीवापासून लागलेली आहे बरं. जीवाला ओढ लागली आहे, जीवाला कळलं. आणि जीवापासून ओढ लागलेली मात्र पक्की असते, ती तुटत नाही. आपली ओढ तशी जीवापासून नाही, जीवापासून खरी ओढ इमानदारीनं. भरत सांगते बघा, भरत खरं तुला पारावडलं हे सामायन भजन पूजन हे सगळं येटन टाकले, टाळं पिळं मृदंग ह्या सगळ्या गोष्टीची माया येते. काऊट येटन फार तिकड परत मसाला फसला ह्याची जास्त माहिती बघा. दिसतंय ना मला ते. हा बर, परसाच्या कोणी कान्या नेऊ लागल्या त्याचा बंदोबस्त करतोस का नाही बघा. तुझ्या परसातल्या शेजारी पाजारी कान्या चोरून नेऊ लागल्या, काही करण्याच्या पेन्या नेऊ लागल्या, काही करू लागल्या, त्याला कुरूप टाकणं, काही कुठाने करणं, हे ते जपाजपी करतोस की नाही बा. समजा गेट बसविलेला आहे तिथं. मग तसं पारावडे टाळ आपले 50 होते, 25च राहिले होते बघा. 50 टाळ 26 टाळ जमले, कुठे गेले मृदंग गेले, बाई कढई बदलली आपल्या पारावडली, कोणी कढई फुटकी दिली, चांगली नेली आपली. ह्याच्याबद्दल काही वाटलं का तुम्हाला? तुम्हाला नाही भाऊ? तुम्ही हा घरी कोणी वाढलं तरी वारी सोडतात का घरच्याकडेच येतात? तसे नाही भाऊ, नाही भाऊ. भावाच्या पोरीच्या लग्नाला वारी चुकविली, नाही चुकविली का? चुकली बघा. मग खरी ओढ लागली का जीवापासून तुम्हाला पांडुरंगाची? हे आपलं चाललंय हो, आपलं हे तुम्हाला मी दाखवून द्यायलो. हे तू विठ्ठला रे सोस घेतला जीवे, त्या बोवानं म्हणावं. हे कोणी म्हणावं? त्या बोवाला हे ओस सोस किंवा ओढ लागलेली आहे. कोणाला? तुकोबारायला, ज्ञानोबारायला. तुझ्या लागली जीवनात ओढी, दैशी तुझी गोडी लागो मध. कोण म्हणले? तुझ्या लागली जीवनात ओढी, दैशी तुझी गोडी लागो मज. मला ह्या लोकांना आहे बाबा, आपल्याला आहे का म्हणायचं? विठ्ठला रे सोस घेतला जीवे, आपल्याला घेतला नाही असं सिद्ध करायलो. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही वारी सोडून लग्न सोडून, घरचं लग्न असलं तर वारी सोडून देता. नुसतं लग्न आहे भावाच्या पोरीचं तरी वारी सोडून देता, पाहुण्याचं लग्न आहे वारी सोडून देता. हो, तुम्ही काही झालं की आपला निष्ठेने करायचा नियम ते सोडून देता आणि संसाराकडे म्हणजे जास्त प्राधान्य तुम्ही प्रपंचाला देता की परमार्थाला देता? प्रपंचाला देता असाल तर तुमचा परमार्थ सवडीचा आहे, आवडीचा नाही. आणि आवडीचा जोपर्यंत परमार्थ होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. अशी ओढ लागावी लागते. म्हणून विठ्ठला रे तुझे नाही, विठ्ठला रे वाचे बोला भाऊ रस, आणि विठ्ठला रे सोस घेतला जीवे,
हे चरण संपलं असं गृहीत धरतो आणि उद्या त्याला आणि 6व्या चरणाचा विचार करू. जमलं तर पूर्ण झालं तर झालं, नाही तर बघू परवा दिवशी. उद्या परवा हे होऊन जाईल, झालं तर नाही तर उद्या होऊन जाईल. पण एवढंच की महाराज विठ्ठलाचा शोष लागावा, जीवाला विठ्ठलाचा शोष लागावा. आणि लागलं का जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, हे निश्चित आहे. मला पुंडलिका